झणझणीत वांग्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। तर या भाजीसाठी वेगळा असा मसाला बनवायची गरज नाही, अगदी झटपट ही भाजी तयार होते, खायला तितकीच चविष्ट लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 ते 6 वांगे घेतले आणि एका वांग्याच्या अशा 4 फोडी कट करून घेतले। तर वांग्याचे पूर्ण देठ काढायचे नाही, असे अर्धवट देठ ठेवायचे, म्हणजे भाजी सोबत खाता वेळेस छान लागतात। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी टाकूया। तर मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा आता तेलामध्ये परतून घ्यायचे। कांदा हलकासा मऊ झाला की आलं लसूण आणि खोबऱ्याचं 1 चमचा वाटण घालायचे। आता हे वाटण आपण मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतायचे। आता हे वाटण मी 2 मिनिटं मंद गॅसवर परतून घेतले। यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचे। टोमॅटो देखील 1 ते 1.5 मिनिटं परतूया। आता इथे बघा टोमॅटो मी छान परतून घेतलाय। टोमॅटो मऊ झाले की कोरडे मसाले घालायचे। 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, तर तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। तर कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कोणताही मसाला टाकला तरी चालेल। आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे। मंद आचेवर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तर मसाले तुम्हाला जळते असं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी घालून जरी हे मसाले परतून घेतले तरी चालेल। आता इथे बघा मसाले मी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले। बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटले। यामध्ये आता वांग्याचे फोडी घालायचे। चवीनुसार मीठ टाकूया। आता वांगे मसाल्याबरोबर एकत्र करून घ्यायचे। तर वांग्याच्या फोडी कट केल्या की लगेचच पाण्यामध्ये टाकायच्या, म्हणजे वांगे काळे पडत नाही। आता ही वांगे मी मसाल्याबरोबर 1 ते 2 मिनिटं परतून घेतले। यामध्ये आता गरम पाणी घालायचे। तर कधीही रश्श्याच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजीला छान तरी येते। इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकले। आता याला मिक्स करायचे। यामध्ये आता 1 चमचा तिळाचा कूट टाकायचा, 2 मोठे चमचे दाण्याचा कूट टाकायचे। तर यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो। आता याला मिक्स करून घ्यायचे। तर दोन्ही कुटाच्या ऐवजी तुम्ही 1 जरी कूट टाकला तरी चालेल। आता या भाजीला एक उकळी काढायची। आता इथे बघा भाजीला छान उकळी आली। चमच्याने याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचे। आता झाकण ठेवून ही भाजी शिजून घ्यायची। तर गॅस बारीक करायचा, म्हणजे भाजी जास्त उकळणार नाही। आता इथे बघा 7 ते 8 मिनिटं ही भाजी मी शिजून घेतली। बघू शकता भाजीला छान तरी आली आहे। आता चेक करायचं की वांगे शिजले की नाही। वांगे देखील छान शिजले, खूप जास्त मऊ करायचे नाही। आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचे। तर तयार झाली आपली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी। ही तुम्ही ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला तर खूप छान लागते, किंवा भात किंवा मसाल्या भातासोबत देखील खाऊ शकता। नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी करून पहा। रेसिपी कशी वाटली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।